मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ बघायला आई नवी दिल्लीत. पार्थ पवार यांचा गुरुवारी राज्यसभेमध्ये शपथविधी. बारामती पोटनिवडणुकीमधून 5 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार. बारामतीमधील 4 तर पंढरपूरच्या एकाने घेतली माघार. पटेलांच्या फलकावर अजित पवार नाहीत. गोंदियातील गोंधळावर पटेल गप्प. फडणवीसांच्या भेटीला थोरल्या मुलासह गेल्या सुनेत्रा पवार आणि पार्थ, त्याचबरोबर फडणवीस यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा. निवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती नाही, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये गुजरातीत फलक कशाला? मनसेचा मुंबईतील व्यापाऱ्याला सवाल. मराठीमध्ये दुकानाचं नाव लिहायची व्यापाऱ्याची तयारी. ठाण्यामध्ये क्रेन कोसळून मोठी दुर्घटना. उन्नत मार्गाचं काम सुरू असताना दुर्घटना. कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळली. आझाद मैदानातील बंजारा आंदोलक रस्त्यावर उतरले. आरक्षणासाठी बंजारा आंदोलकांचा संघर्ष. स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भात निर्णय पक्षप्रमुख घेतील. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. शिवसेनेमध्ये शिंदे बदल करणार. कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता, नव्या चेहऱ्यांना संधी. आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरण ठरलं. मनसेमध्ये फेरबदलाचे वारे, नव्या चेहऱ्यांना संधी. मनसेचे जुने चेहरे नव्या जबाबदारीत दिसणार. डोसा खाल्ल्यानंतर 2 चिमुकल्यांचा मृत्यू. आई वडिलांची सुद्धा प्रकृती बिघडली. गुन्हा दाखल झाल्यानं मृतदेह कबरीतून काढले. अशोक खरातला दूरस्थ यंत्रणेद्वारे न्यायालयामध्ये केलं हजर. सुरक्षेच्या कारणास्तव खरातची शारीरिक हजेरी पोलिसांनी टाळली. आमच्याकडेही अनेक बंधू आले होते. शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य. शर्मिला यांचा निशाणा कुणावर, असा प्रश्न. जिहाद यांना ठोकण्यात सध्या पीएचडी करतोय. मंत्री नितेश राणे यांचं लक्षवेधी वक्तव्य. जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. गायरान जमिनीच्या वादातून लाठ्याकाठ्यांनी मारहाण. जळगावच्या शिक्षकावर विद्यार्थिनीच्या शोषणाचा आरोप. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपी शिक्षकाला चोपलं. नाशिकमध्ये महिला अत्याचाराचं नवं प्रकरण. नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप. 9 गुन्ह्यांची नोंद. 6 आरोपी अटकेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का. समरजित घाटगे भाजपात परतले. विधान परिषद इच्छुकांमध्ये चुरस वाढली. एसटीचा प्रवास 100 रुपयांनी महागणार. तिकीट दरामध्ये 10% हंगामी वाढ.